स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्तानुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 85 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्तानुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 85. डाळिंबाची गोष्ट आणि सुंदराबाईला शासन. एके दिवशी गणपतीच्या मंदिरात पलंगावर श्रींची स्वारी बसली असताना मुंबईचे काही लोक दर्शनाला आले. त्यात एक व्यापारी होता. त्याला स्वामी रागारागाने म्हणाले, "प्योजी, हमारा डालिंब किधर है, हमें ला दो." असे ऐकताच मुंबईकर चकित झाला आणि म्हणाला, "महाराज, मी आपल्याला एका कामासाठी नवस केला होता, त्याप्रमाणे माझे काम झाले म्हणून 1 रुपयाची 2 डाळिंबे आणली, पण ती पाकिटात विसरून राहिली. क्षमा असावी, क्षमा करा." लगेच बिराडी मनुष्य पाठवून ती डाळिंबे आणून महाराजांच्या पुढ्यात ठेवली. ही डाळिंबे सुंदराबाईने घेऊन आपल्यापाशी ठेवली. त्यातील एक डाळिंब घेऊन मुरगळून आपल्या नातवाला तिने दिले व खाली पडलेल्या डाळिंबाचे दाणे महाराजांपुढे ठेवले. हे अमर्याद कर्म पाहून वामन बुवांना व मराठ्या जातीच्या रामदासी बुवांना फार राग आला. वरचे वर अमर्यादा सुंदराबाईकडून होत गेल्यामुळे रामदासी बुवा आवेशाने तिला मारण्यास धावले. त्यांच्या मागे वामन बुवाही चवताळून धावले. इतक्यात श्री गुरुस्वामी दोन्ही हात वर करून बोलले, "थांबा, गप्प बसा. अरे, शेतामध्ये काळे पांढरे मडके पाखरांना भिवण्यासाठी करतात. त्यातलं हे एक मडकं पायपोस मारून काढून देऊ." हे श्रीमुखातील ऐश्वर्य शांतीचे वाक्य ऐकून वामन बुवा व रामदासी बुवा गप्प बसले. पुढे 6 महिन्याच्या आत सुंदराबाईंचा अंमल अगदी नाहीसा झाला आणि महाराजांनी एक दिवस पायपोस मारून तिला काढून टाकले. सुंदराबाईचा अंमल महाराजांजवळ काही दिवस इतका कडक होता की तिला व चोळप्पाला विचारल्याशिवाय सेवेकरी अगर दुसरे कोणी मंडळीही काही करता कामा नये. स्वामी समर्थांची सेवाही बहुतेक सुंदराबाईंच्याच मताने सेवेकरी यांना करावी लागली. त्या सुंदराबाईला क्षणात इतका परकेपणा आला की तिला दूर बसावे लागले. येथे बखर क्रमांक 85 समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ.